नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण केले, परंतु त्यानंतर शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला भेटलाय। आपल्याबरोबर देवा मात्र आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल तुम्ही या मूर्तीसाठी किती वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे? नेमकी काय मागणी होती तुमची? सातत्याने आम्ही 2016 पासून आमची मागणी होती, ती आयुक्त साहेबांना आम्ही दिली, महापौर साहेबांना आम्ही गेलेले आहेत। सातत्याने हा 9 वर्षाचा संघर्ष आहे, हा 4 महिन्याचा संघर्ष नाहीये। याच्यासाठी अनेक संघटनेने, अनेक शिवप्रेमीने, अनेक जी शिवभक्त मंडळ आहेत त्यांनी आम्हाला स्वाक्षरी मोहीममध्ये साथ दिलेली आहे। त्यांच्या पाठपुराव्याने आणि सर्वांच्या आशीर्वादाने हे महाराज इथे बसलेले आहेत। सर, मनसेने असं एक वक्तव्य केलेलं आहे की 4 महिने छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत या ठिकाणी धूळ खात असलेल्या कपड्यामध्ये पडलेले, म्हणून आम्ही तो कपडा काढला आणि या जी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे याचं आम्ही अनावरण केलेलं। नेमकं तुम्ही काय? निश्चितच, कारण की 15/6/2025 रोजी रात्री 2 वाजता जेव्हा महाराज म्हणजे महापालिकेने गुपचूप बसवले, कारण की आपण भव्य स्वरूपात आता आपली मिरवणूक येते राजाची, बोला गणपती बाप्पाची, ती भव्य स्वरूपात असली पाहिजे। त्या दिवसापासून आजपर्यंत तसं ठेवलेलं आहे। महापालिकेने हा कुठेतरी पाप केलेला आहे, कारण की त्यांना भव्य स्वरूपात जी राजाची मूर्ती आहे ती करायला पाहिजे होती। 4 महिन्यामध्ये बंदिस्त होते राजे, तर का आम्ही जायचो तेव्हा पत्रव्यवहार केलं होतं। 4 महिने आम्ही पत्रव्यवहार केलेला होता। जेव्हा आम्ही आयुक्तांना भेटलो, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो, काम बाकी आहे, होईल, काम बाकी होईल, एवढंच आम्हाला सांगण्यात येत होतं। कुठेतरी महापालिकेची चुकी आहे आणि ही चुकी सर्वांच्या शिवभक्तांच्या हृदयाला लागलेली चुकी आहे ही, कारण की 4 महिने सातत्याने कुणी शांत बसलेलं नाही, सातत्याने पाठपुरावा करत होते आणि काही मनसैनिक पण माझ्या संपर्कात होते। आता कसं काय करायचं, आता पुढे कसं काय जायचं, मी बोललो नाही, आपण करूया आणि भव्य स्वरूपात झालं पाहिजे, ही आपली मागणी रास्त होती तेव्हा। सर, वनमंत्री गणेश नाईक हे जनता दरबार घेतात, या जनता दरबारामध्ये देखील तुम्ही पुन्हा एकदा या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं अशा प्रकारची मागणी केलेली। नेमकं त्यावेळेस वनमंत्र्यांकडनं काय आश्वासन देण्यात आलं होतं? जेव्हा आम्ही शिवभक्त गणेशजी नाईक साहेबांना, जे पालकमंत्री आहेत, त्यांना आम्ही भेटलो आणि सविस्तर माहिती सांगितली। साहेब बोलो 4 महिने झाले, 5 महिने व्हायला आले, महाराजांची मूर्ती झाकलेलीच आहे, तर लवकरात लवकर आपण हे करावे। ते नाईक साहेबांनी सर्व बघितलं की असा प्रकार आणि आदेश दिला की लवकरात लवकर करण्यात यावं आणि 30 तारखेला मी साहेबांना पत्र दिलं होतं। साहेबांनी बोललं की अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर तुम्ही करून घ्या। येत्या काही महिन्यातच मनपा निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्याच्यातच मनसेचे नेते अमित ठाकरे आहेत, त्यांनी या पुतळ्याचं अनावरण कुठेतरी स्टंटबाजी म्हणावी का या गोष्टीला? 100%, कारण की मॅडम आता जी महापालिकेची आता येऊ ढोकलेली जी निवडणूक आहे त्याचा हा कुठेतरी स्टंटबाजी आहे, कारण की आता 4 महिने, कारण की ते 4 महिन्यात 2 वेळा नेरूळला येऊन गेलेत। आता हे म्हणजे प्लॅनिंग होती पूर्ण। ते बोलतात की नाही असं अचानक झालं, हा स्टंटबाजी आहे। निवडणूक आता हेऊ घोतलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा स्टंटबाजी होती। सर, आपण बघितलं की मनसेचे जे प्रवक्ते आहेत गजानन काळे यांनी देखील आता शिवप्रेमींना आवाहन केलेलं आहे की पुन्हा एकदा गनिमी कावा करत शिवाजी महाराजांची बंदिस्त केलेली मूर्ती जी आहे ती पुन्हा एकदा आता सर्वांसाठी खुली करणार आहे। नेमकं गनिमी कावा करण्याची गरज आहे का? गनिमी कावा करायची काही गरज नाहीये, कारण की आपण गनिमी कावा करण्याचं आव्हान करताना नागरिकांना आव्हान करा की आपण भव्य स्वरूपात राजाची मूर्ती कशी, प्राणप्रतिष्ठा कशी झाली पाहिजे, विधिवत कशी झाली पाहिजे, राजा आपला कोण आहे, कसा असलं पाहिजे, भव्य मिरवणूक कशी असली पाहिजे, याच्यासाठी बोललं पाहिजे की आपण सर्व मिळून, सर्व शिवप्रेमी कशा पद्धतीने आपण गेलो पाहिजे, याच्यासाठी आपण आयुक्तांना घेराव कसं घातला पाहिजे, रस्ता आंदोलन केलं पाहिजे, उपोषण केलं पाहिजे, हे पण मार्ग आहेत ना। परत गनिमी कावा करून काय साध्य करणार आहेत, कारण की त्यांच्या ह्या चुकीमुळं तटबंदीच्या वरून चढल्यामुळे हे परत बॅरिकेड लागलेले आहेत, हे चुकीचे आहेत, पोलीस बंदोबस्त लागलेले, यंत्रणा कामाला लावलेत, काय गरज नव्हती। ही फक्त स्टंटबाजी आहे, बाकी निव्वळ काहीच नाही। नक्कीच येणाऱ्या मनपा निवडणूक बघता या निवडणुकीच्या तोंडावर जे आहे मनसेने स्टंटबाजी केली असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती आता शिवप्रेमी व्यक्त करताना आपल्याला पाहायला भेटत आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।